आणि त्याने दादरला घेऊन गेले. काही आमचे नेते ज्या राजू शेट्टी आणि हर्षवर्धन सकपाळ यांना डोंगरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अशा पद्धतीने ह्या आंदोलकांना एकत्र येऊ न देता आंदोलन चिरडून टाकायची घाणेरडी पद्धत जी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने अवलंबिली त्याचा आम्ही धिक्कार करतो. आणि अशा पद्धतीने कोकणवासियांच्या भावनांशी खेळण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर केवळ कोकण नव्हे संपूर्ण महाराष्ट्र कोकणच्या पाठीशी मजबूतीने उभा आहे. पुढच्या आंदोलनाची दिशा तुमच्या काय असेल? पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच 1-2 दिवसामध्ये बसू एकत्र आणि नक्की ठरवू. पण कोणत्या परिस्थितीमध्ये कोकणवासियांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सर, वेगळा प्रश्न आहे, महागाईचा भडका वाढत चाललेला आहे. आता इंधन देखील महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात महाग होत चाललंय. एका बाजूला मोदी आवाहन करतात, दुसऱ्या बाजूला इंधन दरवाढ आता महाराष्ट्रात जास्त. आता मोदींचा खरा चेहरा भारतवासियांना दिसून आलेला आहे. काल परवापर्यंत जोपर्यंत निवडणुका होत्या तोपर्यंत ते गप्प राहिले, जुमलेबाजी करायच्या घोषणा दिल्या. पण आता निवडणुका संपल्यानंतर संपूर्ण महागाई वाढली. पेट्रोल घेऊ नका, डिझेल घेऊ नका, सोनं घेऊ नका, डाळ घेऊ नका, वाटाणे घेऊ नका, आता काही गाड्या सुद्धा चालवू नका. उद्या सायकल चालवायला सुद्धा ते बंदी करतील, टायर महागतील म्हणून. आणि त्यामुळे अशा पद्धतीने भारतवासियांना अधोगतीला नेण्याचं काम मोदी साहेबांच्या राजकारभारात झालं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असं म्हणतात की या इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाला देखील मोठ्या प्रमाणात कोकणात इंधन एसटीचे दर वाढतील असं म्हणतात. नाही, इंधन दरवाढ झाल्यानंतर एसटी असेल किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल हे सगळे महाग तर होणारच आहे. पण दुर्दैवाने मागच्या आठवड्यापासून कोकणातल्या 100% पेट्रोल पंपावर डिझेल नाही, पेट्रोल नाही, CNG नाही, हे सगळे बोर्ड लागले. आणि लाखोच्या संख्येने पर्यटक जे कोकणात जातात त्या सगळ्या पर्यटकांना मात्र तिथे त्यांची कुचंबना झालेली आहे. सर, आज कोर्टानं शिवसेनेसंदर्भात म्हटलेलं आहे की तुम्ही ते दाद मागता आणि मग म्हणता की सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, आम्ही तुम्हाला ताकीद देत आहोत असं कोर्टानं म्हटलं. पण न्याय तर द्या. ताकीद आम्ही ऐकली आहे पण न्याय मिळाला पाहिजे. न्याय द्या, न्यायासाठी आम्ही तडपडतोय ना. धन्यवाद. शेट्टी साहेबांना तिथे